बाबासाहेबांची 121वी जयंती निमित्त नेमकं काय बोलायचं हा एक फार मोठा प्रश्न चिन्ह आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. कारण की नावापुरती या देशामध्ये फक्त लोकशाही शिल्लक आहे, नाहीतर हुकुमशाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून लिहिलेली जी घटना आहे ती सुद्धा या लोकांनी गुंडाळून वरचा जो पोटमाळ असतो तिथं ती धूळ खात आता पडलेली आहे. अशी अवस्था या देशाची आहे. आज आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहात आणि त्याचा औचित्य साधून मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगावंसं वाटतं. हा देश तुमचा आहे. या देशामध्ये तुम्ही स्वतंत्र नागरिक म्हणून जगायचा अधिकार तुम्हाला आहे. कोणी उच्च नीच कोणी नाहीये. कोणी जर भासवत असेल की मी काहीतरी आगळा वेगळा आहे तर मला वाटतंय तो कुठल्या तरी स्वप्नानगरी जातोय किंवा त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण निश्चित आहे लोकांचे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. आज अनेक प्रश्न हे कारण नसताना निर्माण केले गेले. कारण नसताना आणि कोणी निर्माण केले? तुम्ही लोकांनी. तसं पाहायला गेलं तुमचा दोष पण काय नाही, पण तुम्ही लोकशाहीतले तुम्ही राजा. पण सोयीप्रमाणे तुम्हाला त्याचं जाणीवपूर्वक तुम्हाला वारंवार तुमच्यावर बिंबवलं जातं की तुम्ही मागासवर्गीय समाजातले आहात, तुमची लायकी काय, तुम्हाला मिळतंय ते घ्या आणि गप्प बसा. मला एक समजत नाही की तुम्हाला कमी लेखाचा अधिकार हा मला किंवा दुसऱ्याला दिला कोणी? ज्यावेळेस आपण समांतरच्या गोष्टी करतो त्यावेळेस समानता समानता असते. पण मात्र पहिले एवढी स्पर्धा नव्हती. लोक एक प्रकारच्या मोकळ्या वातावरणात राहायचे, मोकळा श्वास घेऊ घ्यायचे. जातीपाती तर कधी पाहायला मिळायचं नाही. बंधुत्वाच्या नात्याने सर्वजण राहायचे. मला एक कळत नाही की आज डेव्हलपमेंट जेवढ्या प्रमाणात झालेली आहे, हे तर 20व्या शतक आहे. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. 21व्या शतकात डेव्हलपमेंट किती मोठ्या प्रमाणात होणार आहे याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि तरी देखील हे सगळं जरी खरं असलं तरी पुन्हा या ह्याच्यात कोण ना कोणतरी असा बुद्धिभेद निर्माण करतो स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता आणि मग जातीमध्ये तेढ निर्माण करतो. त्यामुळे या जंगली आपल्याला पाहायला मिळतात.
नाक नुकसान लोकांचं होतं आणि त्यांचा काही दोष नसतो, ते मृत्युमुखी त्यांना जावं लागतं. आज एवढंच या प्रसंगी बाबासाहेबांच्या जयंती प्रसंगी मी एवढंच म्हणेन, किंबहुना या ठिकाणी बरेच धर्मगुरू देखील आहेत. मगाशी प्रार्थना चालल्या होत्या आणि सगळं काय मला समजलं नाही, पण जेवढं समजलं त्यातलं एक मला निश्चित सगळ्यांच्या ज्या प्रार्थनेतलं एक समजलं की देशामध्ये एकी असली आणि असणं गरजेचं आहे, तर हा देश खऱ्या अर्थाने एक वेगळ्या दिशेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. नेमकं तेच आपल्याला करायचं. भूलथापांना आपण बळी पडू नका आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मन की बात असेल किंवा हे बाकीचे आश्वासन दिले त्यांच्याबरोबर काकांपर्यंत लांबच राहावं. कारण यांनी आजपर्यंत तुमचं सगळ्यांचं शोषण केलं, एवढ्यावर थांबले नाहीत. लोकशाही संपुष्टात आणून केंद्रीकरणाच्या माध्यमातून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा हुकुमशाही आली तर जीवाचा किती हट्टापिट्टा केला तर आपण काही करू शकणार नाही. वेळेस पाऊल उचलले तर हे असं काही घडवू शकणार नाही आणि घडून द्यायचं नाही. याच लोकांना तुमच्या पुढे आले लोटांगण घातले. मन की बात, मन की बात, मन की बात. ही यांची मन की बात, ही तर फक्त होती धन की बात. या लोकांना पैशाशिवाय आजपर्यंत दिसले काय? पैसा असा असून नसत किती पैसा असणार, कधीतरी संपणार. पैसा सर्वश्रेष्ठ असू शकत नाही. पैसा काय, एक गाडीबिडी घेतली तर पैशाला आपण नाद लावू शकतो. पैसा काय, एक माध्यम आहे. पण आज हे माध्यम जे तुम्ही लोकांनी निर्माण केलं त्या लोकांपेक्षा मोठं झालं. हे सांगताना अत्यंत खेद व्यक्त करावासा वाटतो. तरी काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. उलट तुमच्याकडे हातासून पाहतील हे तुम्ही लोकांनी काय केलं. फार बारकाईने विचार करा, कारण की याची पुनरावृत्ती ही होती असं हे मला दिसतंय. रशियासारखा एवढा मोठा विशाल युनियन सॉव्हरेन सोशलिस्ट रिपब्लिक, ह्या एवढ्या मोठ्या विशाल देशाची असेच मुठभर लोकांनी वाटोळ केलं. अख्खा देश पिकला. असंतोषाच्या पायात किती लहान मुलं मेली, किती महिलांवरती बलात्कार झाला, त्याला मोजमाप नाही.